मी जिवंत आहे असा एक व्हिडिओ नेत्यानाहू यांनी स्वतः पोस्ट करत त्यांनी इराणचा दावा खोडून काढला आहे। नेत्यानाहू यांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला होता। मला 5च बोट आहेत असंही त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय। आमचे इराणवर जोरदार हल्ले सुरूच आहेत असं देखील नेत्यानाहू यांनी या व्हिडिओत म्हटलंय। ראש הממשלה אומרים ברשת שאתה בכלל מת? אני מת על קפה, אתה יודע מה? אני מת על העם שלי. איך הם מתנהגים, פנטסטי. אתה רוצה לספור את מספר אצבעות? אתה יכול להראות לנו? פה. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षावर ब्रिक्स देशांमध्ये अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही अशी कबुली भारतानं शनिवारी दिली। या संघटनेतील काही सदस्य देश थेट युद्धात सामील असल्यानं सामायिक भूमिका घेणं कठीण झालं असून भारत सध्या एकमत घडवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करतोय। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की ब्रिक्स देशाच्या सदस्यत्वाचा विचार झाल्यानंतर इराण आणि यूएई सारखे देश आता या गटाचा भाग आहेत। 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे गटातील देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। भारत सध्या ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवत असल्यानं ही कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान नवी दिल्ली समोर आहे। आखाती देशांमध्ये इराणकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यूएईने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यूएईला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु आम्ही सध्या संयमाला प्राधान्य देत आहोत असं विधान यूएईचे अध्यक्ष सल्लागार अनवर गरगाश यांनी केलंय। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी यूएईने शेवटच्या क्षणापर्यंत मध्यस्थीचे प्रयत्न केल्याचं गरगाश यांनी म्हटलंय। परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला। या चर्चेत पश्चिम आशियातील चालू संघर्षाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। परिसरातील संघर्ष कमी करण्यासाठी काय पावलं उचलली जाऊ शकतात याबाबत दोघांची चर्चा झाली। पश्चिम आशिया आणि युरोपातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने युक्रेनला गंभीर इशारा दिलाय। युक्रेनने इस्रायलला इराणी ड्रोन पाडण्यासाठी मदत करून प्रत्यक्षात या संघर्षात प्रवेश केल्याचा दावा इराणने केला आहे। या पार्श्वभूमीवर युक्रेनचा संपूर्ण भूभाग इराणच्या टार्गेटवर येऊ शकतो असा इशारा इराणने दिला आहे। आमच्या विरोधात लष्करी कारवाईत सहभागी होणाऱ्या देशांनी परिणामांना तयार राहावं, इराणने अन्य देशांना हा मोठा इशारा दिलाय। काही शेजारील देशांच्या भूमीचा वापर करून आमच्यावर हल्ले सुरू असल्याचा इराणने आरोप केलाय। कोणत्याही देशानं या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील होऊ नये असंही इराणनं धमकीवजा म्हटलंय। या संघर्षामुळे जगभरातील इंधन आणि ऊर्जेच्या किमती आता गगनाला भिडतायत, ज्याचा फटका सर्वांनाच बसेल। जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला तरच हे युद्ध थांबवलं जाईल, अन्यथा आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने दिला आहे। रशियाने युक्रेनवर आठवडाभरात 1700हून अधिक ड्रोन हल्ले केलेत। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे। रशिया या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी परदेशी घटकांचा वापर करत असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे। इराणवर अमेरिका इस्रायलचा भीषण हवाई हल्ला समोर आलाय। हमदानमधील टेलिकॉम संकुल उद्ध्वस्त करण्यात आले। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी इराणमधील हमदान शहरावर मोठा हवाई हल्ला केला। या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचं मुख्य टेलिकॉम संकुल पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून संपूर्ण पश्चिम इराणमधील यंत्रणा कोलमडल्याचा दावा अमेरिका इस्रायलकडून करण्यात आला। गेल्या 2 आठवड्यापासून सुरू असलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरीमुळे इराणची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर ढासळल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय। इराणच्या विस्तीर्ण भूभागावर आता अमेरिकेनं हवाई आणि तांत्रिक वर्चस्व प्रस्थापित केल्याचंही सांगण्यात आलंय। इराणने इस्रायलच्या उत्तर आणि दक्षिण भागावर क्षेपणास्त्र डागली आहेत। इस्रायलवर काही मिनिटात 1430 क्षेपणास्त्रांचा अखंड मारा करण्यात आला। या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्रायल हादरलं असून मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाल्याची भीती आता वर्तवण्यात येते। तर दुसरीकडे उत्तर कोरियानं पुन्हा अण्वस्त्र चाचणी घेतली आहे। किम जोंग उन मुलीसह या युद्ध सरावात सहभागी झाला। दक्षिण कोरिया अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला प्रत्युत्तर देण्यात आलं।
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचण्या करून जगाचं लक्ष वेधलंय. किम जोंग उन यांनी त्यांच्या 13 वर्षीय मुलीसह 600 मिलिमीटर कॅलिबरच्या मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीमच्या थेट गोळीबाराच्या सरावाचं निरीक्षण केलं. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियानं हे पाऊल उचलल्याचं मानलं जातंय. इस्रायली संरक्षण दलानं आज एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये पश्चिम इराणमधून इस्रायलवर ड्रोन हल्ल्याची तयारी करणाऱ्या इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आलंय. या कारवाईत इराणचे ड्रोन साठवणूक केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले असून अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याचाही दावा इस्रायलने केला. इराणच्या ड्रोननं साठवणूक केंद्रावर हल्ले झाल्याचे दृश्य समोर आलेले आहे. पश्चिम इराणमध्ये घुसून तळावर भीषण स्ट्राईक करण्यात आला. इराणचा ड्रोन हल्ला हा इस्रायलनं उधळला असाही दावा करण्यात येतोय. पश्चिम इराणमध्ये घुसून तळावरचा भीषण स्ट्राईक आता या दोन्ही देशांसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. आणि मोठी बातमी होर्मुझ संदर्भात 12 मार्चला एकाही जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी पार न केल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून वाहतूक मोठ्या प्रमाणावरून आता ठप्प झाल्याची माहिती आर्थिक विश्लेषण संस्थाने दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या मार्गातून दररोज होणारी तेल वाहतूक सुमारे 19.5 दशलक्ष बॅरलवरून केवळ 0.5 दशलक्ष बॅरलपर्यंत घसरली आहे. सध्याच्या तणावामुळे ऊर्जा वाहतूक आणि आर्थिक व्यवहारांच्या पर्यायी प्रणालीबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांच्या मते जागतिक चलन व्यवस्थेतील बदल एका घटनेमुळे होत नाही, पण अशा संकटामुळे पर्यायी प्रणालीची चाचणी प्रत्यक्षात होते.